हॅलो, गुड मॉर्निंग. हा आमच्या ट्रिपचा आता 8वा दिवस आहे. आज आम्ही उटीवरनं उडपीला जाणार आहोत आणि खरं तर आमचं प्लॅनिंग असं होतं की ज्या रूटने आम्ही आलो म्हणजे चित्रदुर्ग, म्हैसूर, बंदीपूर आणि उटी, त्याच मार्गाने रिटर्न म्हैसूरपर्यंत जायचं, कारण गुगल मॅप पण आम्हाला तेच दाखवत होता. आणि म्हैसूरवरनं मग लेफ्ट घ्यायचा आणि तिकडून उडपीला जायचं. पण आत्ता आम्ही एक दुसरा मार्ग पाहिला आहे, जो ॲक्च्युली थोडासा एक 15 मिनटं जास्त दाखवते. म्हणजे स्लो म्हणजे थोडं जास्त टाईम लागेल, पण जर तुम्ही बघाल ना तर तो अख्खा फॉरेस्टमधनं जातो आहे. सो आमचा असा विचार चालला आहे की हाच रूट घ्यायचा, कारण आपल्याला फॉरेस्टमध्ये जास्त गोष्टी बघता येतील. तर आता बघू आपण कुठला रूट घ्यायचा तो, कारण अजून काही फिक्स तर नाही आहे. पण असं चाललं आहे डोक्यात की हा रूट घेऊया. जो रूट घेतला जाईल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतच राहील. आता अराउंड 10 वाजलेत आणि आम्ही उटीवरनं बरोबर 7च्या दरम्यान निघालो होतो. आता 3 तासामध्ये आम्ही फक्त 91 किलोमीटर आलोय. 91 किलोमीटर आलोय. अरे कहना क्या चाहते हो? कारण अख्खा जो रोड होता तो पूर्ण घाट सेक्शन आणि नॅरो रोड्स होते. आम्ही मेनली आता तमिळनाडू मधनं केरळच्या बॉर्डर मध्ये एंट्री केली. सो जशी आमची एंट्री झाली तशी रोडची क्वालिटी मच बेटर आहे आणि रोड्स वाईड पण जास्त आहेत. प्लस इथे आम्हाला रेस्टॉरंट पण थोडी जास्त बघायला मिळते. सो आता जर तुम्ही बघाल तर आमचा route फक्त 300-350 किलोमीटरचा राहिलाय आणि याला आम्हाला अराउंड 7 तास लागतील. आता NH कुठेच मिळणार नाहीये, म्हणजे नॅशनल हायवे आम्हाला कुठेच ऑन द वे मिळणार नाहीये, पण रस्ता छान असल्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. आणि दुसरं म्हणजे मला एक डिफरन्सिएशन जाणवलं की केरळमधल्या लोकांचं जे ड्रायव्हिंग आहे ना ते खूपच डिसिप्लिन आणि व्यवस्थित वाटलं मला. आणि नेचरमध्ये पण आम्हाला मेजर फरक जाणवला. म्हणजे जेव्हा आम्ही तमिळनाडूमध्ये होतो तेव्हा पाईनचे झाडं आम्हाला मोठमोठी दिसत होती आणि इथे आल्यावर आम्हाला जंगल टाईप जास्त वाटलं. सो आता नेक्स्ट जर्नीचा व्हिडिओ हळूहळू मी दाखवत पण जाईन आणि सांगत पण जाईन. आत्ता बरोबर 10:40 झालेत, म्हणजे आम्ही अराऊंड 40 मिनटं नाश्ता करत होतो. तर तुम्ही म्हणाल एवढा वेळ नाश्ता का? तर याचं खरं आन्सर आहे ते म्हणजे नाश्त्याची क्वालिटी. अत्यंत सुंदर नाश्ता होता. म्हणजे आम्ही 3 डोसे, प्लेन डोसा, एक त्यांचा केरळचा एक स्पेशल पराठा असतो, म्हणजे आपला नान टाईपच तुम्ही म्हणू शकता, 2 मिक्स व्हेज आणि एक कॉफी, एवढ्याचं आमचं बिल फक्त 167 रुपये झाले. तर आता ह्या दोघांचे एक्सपिरियन्स पण तुम्ही ऐका. तर ते मालकाला नंतर मी मालकानं म्हणलं की किती छान, एवढं स्वस्त तुम्हाला कसं परवडतं? म्हटलं पुणे मुंबईला किती महाग आहे. नाही म्हणलं जो भगवान देता है उसमें हम समाधानी है, खुश आहे. मला म्हणलं लोग भी ऐसा बोलते हैं की तुम्हारी इधर बहुत कॉस्टली है हमारा. नाही आवडे टेस्ट भी म्हटलं बहुत अच्छा आहे वगैरे. त्यामुळे फार छान वाटलं वगैरे. कॉफीसुद्धा सुरेख होती, मस्त होतं सगळं, एन्जॉय केलं. येस एक मिनिट. आम्हाला वाटलं डोसामध्ये बरोबर सोबत चटणी सांबार येईल, पण इथे तशी पद्धत नाही आहे. एक प्रकारचं वेगळं मिक्स व्हेज होतं, खूप छान होतं, त्याच्यासोबत खायचं असतं. सेम वेमध्ये जो काही केरळी पराठा आहे तो सुद्धा तसाच खायचा असतो. सो काहीतरी एक वेगळ्या टेस्टचं ऑथेंटिक फूड आम्ही काहीतरी टेस्ट केलं. हॅलो, आता वाजलेत अराऊंड 2. मध्ये आम्ही 1-2 वेळेला एक छोटासा पॉज किंवा एक स्टॉप घेतलेला. काही ठिकाणी आम्ही फळं वगैरे घेतली, कारण काय होतं खूप वेळेला जेवण नको असतं, पण फळं खाल्ली की छान वाटतं. आणि अराऊंड आम्ही आता उटीपासून 230-250 किलोमीटर आलो आहे आणि पूर्ण वळणावळणाचेच रोड आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर एवढा आता कंटाळा यायला लागला ना की कुठे हायवे म्हणून नाहीच आहे, कंटिन्युअस वळणावळणाचेच रस्ते आहेत. आणि आम्ही आत्ता अचानक पाहिलं तर इथे बघ 16 किलोमीटरवर NH 66. अभी मजा आएगा ना भिड़ो. म्हणजे नॅशनल हायवे फक्त 16 किलोमीटरवर आहे आणि तो 4 लेन असणार आहे. तिथे कसं आहे, ॲटलिस्ट थोडाफार स्पीड ग्रॅब करता येतो, हे ऑटो पायलटला टाकता येते गाडी. सो त्यामुळे आम्ही नॅशनल हायवेचा खूप बेसब्री से इंतजार कर रहे थे. त्यामुळे आता फायनली 16 किलोमीटरच आहे.
One eternity later. फायनली हायवे आलेला आहे. एवढा वेळ घाटातनं प्रवास केल्यानंतर वी वर सो बोर्ड आणि हा हायवे बघून इतका आनंद होतो आहे काय सांगायचं. आणि आता आमच्या एकदा ड्रायव्हरकडे पण बघा, त्यालाही किती आनंद होतो आहे. त्याचे एक्सप्रेशन्सच सांगतायत की त्याला किती छान वाटतंय. आणि आता आम्ही पोचलो आहे आमच्या आजच्या डेस्टिनेशनला, उडुपी. फिलिंग सो रिलॅक्स्ड. आत्ता आम्हाला पोचायला तसा थोडासा उशीर झाला, म्हणजे आम्ही अराऊंड 7:15 पोहोचलो, कारण 2-3 ठिकाणी आमचे पॉजेस झाले. आणि दुसरं म्हणजे जसं मी आधी सांगितलं की खूप वळणावळणाचे रोड होते आणि जेव्हा हायवे लागला तेव्हा हायवे पण काही खूप स्ट्रेट नव्हता, तर त्याच्यामध्ये पण भरपूर कामं वगैरे चालली होती. आणि हा जो हायवे होता हा आपल्या पुण्यासारखाच आहे की ज्याच्यामध्ये बरेच लोक टू व्हीलर रिक्षा मध्ये सारखे येत असतात. त्यामुळे आत्ता आम्ही 7:15 पोचलो. इथे चेक इन केल्यानंतर आम्ही हातपाय धुतले आणि आता आम्ही श्रीकृष्ण मंदिर बघायला चाललो आहे, कारण आम्हाला रात्रीचा व्ह्यू बघायचा आहे. सकाळी तर जाणारच आहोत.